नमस्कार, मी नंदकुमार तनपुरे, माजी नगरसेवक, प्रभाग क्रमांक 2016 साली प्रभाग क्रमांक 2 मधून मी निवडणूक लढलो आणि जिंकून आलो। माननीय प्राजक्तादादा तनपुरे हे त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये कमीत कमी 3 कोटी रुपयाची कामे, विकास कामे ही मी करून घेतली। वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते असतील, त्याचबरोबर पाण्याची टाकी असेल आणि ड्रेनेज सिस्टम असतील, स्ट्रीट लाईट अशी भरीव कामे आम्ही दादांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे। निवडणूक आलेली आहे, त्या निवडणुकीसंदर्भात मी असं बोलेल की पुन्हा एकदा आम्हाला प्रभाग क्रमांक नवीन जो झाला आहे 3 त्यातील मतदारांनी आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी। जी उर्वरित राहिलेली कामे आहेत, माननीय प्राजक्तादादा तनपुरे, डॉक्टर उषाताई तनपुरे व अरुणसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। काल आमचे विरोधी यांनी काही वक्तव्य केलीत की माझ्या या प्रभागामध्ये मी माझ्या कार्यकाळामध्ये एक नवीन अंगणवाडी तयार केली आणि तिची मंजुरी आणून ती आज सुस्थितीत साधारण 30 मुले त्यात शिकत आहेत। त्यानंतर प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न होता, तर आम्ही 85 लाख रुपये खर्च करून दादांच्या माध्यमातून एक पाण्याची टाकी नवीन उभी केली आहे। त्यामुळे पाण्याचा देखील पुढील काळात प्रश्न हा पूर्णतः 100% व्यवस्थित होऊन जाणार आहे। रस्त्यांचे विषय असतील, ड्रेनेजचा असेल, ही सगळे कामे बऱ्यापैकी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। वाड्या वस्त्यावरची जी थोडीफार कामं राहिली असेल तर येत्या काही काळात आम्ही ती पूर्ण करणार आहोत। आमचे काही मित्र आहेत की विरोधी मित्र आहेत की त्यांनी काल वक्तव्य केलं की जे नगरसेवक आहेत आम्ही, तर ते फक्त मुलांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या गळ्यात हात घालून फिरतात व विकास कामं करत नाही। तर यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरून उतरून बघावं की रमेश पाटील तनपुरे यांच्या घराकडे जाणारा रस्ता असेल किंवा महाल टेकडीचा रस्ता असेल किंवा नगर परिषदेने एवढी अद्ययावत पाण्याची टाकी उभी केलेली असेल, अशी काही जी विकास कामे असतील ती एकदा उघड्या डोळ्यांनी बघावा। विलक्षण आलं की फक्त बेताल वक्तव्य करायची आणि विलक्षण गेलं की विलक्षण आलं की फक्त लोकांना भूलथापा द्यायच्या। आता हे दिवस गेलेत आणि जरी आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत असेल तर सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे। आम्ही त्यांच्या सुखदुःखात जात असेल तर आपल्याला काही वाईट वाटायचं कारण नाही। आपण देखील त्यांच्या कधीतरी खांद्यावरून, डोक्यावरून हात फिरवायचा प्रयत्न करा।